नमस्कार शेतकरी मंडळी, मी आहे श्रीधर आणि जे के जोके या युट्यूब चॅनल तुम्हाला सर्वांचं स्वागत करत आहे. जे शेतकरी मंडळी आहेत त्यांच्यासाठी आजचा व्हिडिओ एकदम खास असणार आहे मित्रांनो, कारण की शेतकऱ्यांसाठी महाराष्ट्र शासनाने एक नवीन योजना सुरू केलेली आहे. त्या योजनेमध्ये शेतकऱ्यांना खूप मोठ्या प्रमाणात हा लाभ होणार आहे. नेमकी ती योजना काय असणार आहे, त्यामध्ये कोणते शेतकरी पात्र असणार आहेत, नेमके काय काय त्याची अटी असणार आहेत, ही सर्व माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ स्किप नका करू, संपूर्ण व्हिडिओ पहा, जेणेकरून सर्व माहिती तुम्हाला मिळून जाईल. मित्रांनो, महाराष्ट्र शासनाने आजच दुपारी शेतकऱ्यांसाठी एक नवीन योजना घोषित केलेली आहे. ती म्हणजेच पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर शेतकरी कर्जमाफी योजना. हा मित्रांनो, ही कर्जमाफी योजना शेतकऱ्यांसाठी असणार आहे. आणि ती किती कर्जमाफी योजना असणार आहे, तर मित्रांनो 2 लाख रुपयापर्यंत हे कर्ज माफ होणार आहे शेतकऱ्यांचं. परंतु यामध्ये कोणते शेतकरी पात्र असणार आहेत आणि कोणत्या शेतकऱ्यांसाठी काय अट असणार आहे, ही सर्व माहिती आता आपण पाहणार आहोत. मित्रांनो, जे शेतकरी नियमित कर्ज परतफेड करतात, नियमित कर्ज भरतात, अशा शेतकऱ्यांना 50,000पर्यंत प्रोत्साहन मिळणार आहे मित्रांनो. त्याचबरोबर जे शेतकऱ्यांचे 30 सप्टेंबर 2025 पर्यंत कर्ज हे थकीत आहे, कर्ज ज्यांनी भरलेलं नाही, अशा शेतकऱ्यांना 2 लाख रुपयापर्यंत कर्जमाफी होणार आहे. हा मित्रांनो, तुम्ही बरोबर ऐकलेलं आहे. जे शेतकरी मंडळी आहेत, जे शेतकरी बांधव आहेत, ज्यांचं 30 सप्टेंबर 2025 पर्यंत कर्ज थकीत असेल, कर्ज भरलेलं नसेल, त्यांचं कर्ज थकीत असेल, अशा शेतकऱ्यांसाठी या योजनेमार्फत महाराष्ट्र शासनाकडून 2 लाख रुपये कर्जमाफी होणार आहे मित्रांनो. त्याचबरोबर जे व्यवस्थितरित्या परतफेड करतात, जे शेतकरी त्यांच्या कर्जाची व्यवस्थितरित्या परतफेड करतात, त्यांच्यासाठी मित्रांनो 50,000 रुपयापर्यंत प्रोत्साहन कर्जमाफ यामध्ये होणार आहे मित्रांनो. परंतु जे 30 सप्टेंबर 2025च्या आधीचे जे शेतकरी असणार आहेत, ते शेतकरी या योजनेसाठी पात्र नसणार आहेत, हे तुम्ही लक्षात घ्यायचं आहे. फक्त तेच शेतकरी यासाठी योजनेत पात्र असणार आहेत, जे 30 सप्टेंबर 2025 पर्यंत ज्यांचं कर्ज थकीत असणार आहे, ज्यांनी कर्ज भरलेलं नसणार आहे, तेच शेतकरी या योजनेमध्ये पात्र असणार आहेत. याबद्दलचा GR अजून आलेला नाही मित्रांनो. GR आल्याच्या नंतर पूर्ण स्पष्टीकरण होणारच आहे. आजच दुपारी मुख्यमंत्री फडणवीस यांनी या योजनेबद्दलची आहे माहिती दिलेली आहे. या योजनेत पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर शेतकरी कर्जमाफी योजनेबद्दल आजच त्यांनी माहिती दिलेली आहे. 2 ते 3 स्पष्टीकरण यामध्ये दिलेले आहेत, ते तुम्हाला मी सांगितलेलं आहे मित्रांनो. GR आल्याच्या नंतर याबद्दलची सविस्तर माहिती, याबद्दल काय फॉर्म भरावा लागणार आहे का, किंवा काय कागदपत्र कुठे जमा करायची आहेत का, ही सर्व सविस्तर माहिती आपल्या व्हिडिओ चॅनलवर येणारच आहे मित्रांनो. त्यामुळे व्हिडिओला तुम्ही सर्वत्र शेअर करा आणि जास्तीत जास्त लोकांनी या व्हिडिओला शेअर करून चॅनलला देखील सबस्क्राईब करा, जेणेकरून अशीच नवनवीन माहिती मी तुमच्यापर्यंत घेऊन येईल. व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. या ठिकाणी थांबत आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.